2 बहिणींवरती अत्याचार करण्याची घटना आहे, त्यांना त्यांची हत्यासुद्धा केली. काय खरं म्हणजे ही अतिशय खळबळजनक, संताप आणि चीड व्यक्त करणारी घटना आहे. आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या निंदन किंवा अशा प्रकारच्या घाणेरडे प्रकार आपल्या परिसरामध्ये कधी झालेले मला आठवत नाही. गुन्हे होतात, गुन्हेगारी आहे, परंतु लहान मुलींवर अत्याचार करून त्यांचं खून करणं हे आपल्या भागाला शोभणारी गोष्ट नाही. मला आठवतं आहे की आता जरी औद्योगिकरण वाढलं आहे, परराज्यातून खूप मोठ्या प्रमाणात इथं लोकांची स्थलांतर होत आहेत, त्यांच्याकडनं गुन्हे होत आहेत. चाकण परिसरामध्ये, राजगुरू परिसरामध्ये पोलीस त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत, पण आम्हीसुद्धा एक जागरूक नागरिक म्हणून कुठंतरी या गोष्टींवर आळा घातला पाहिजे. आळा घातला पाहिजे इन द सेन्स आपल्याकडं येणारे भाडेकरू हे त्यांची तपासणी करून पोलिसांच्या माध्यमातून त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांना राहायला जागा देणं, अशा प्रकारच्या गोष्टी आपण पाळत नाहीत. परिणामी अशा प्रकारचे गुन्हे होत आहेत. आता हे जे झालं आहे हे अतिशय संतापजनक घटना आहे. सगळ्या महाराष्ट्राला कुठेतरी विचार करायला लावणारी घटना. सरकार त्यांच्या परीनं कायदे बनवत आहेत, कायद्याची अंमलबजावणी होत असते, परंतु ज्याचा जीव जातो त्याच्या घरातल्या लोकांचं नुकसान हे आयुष्यभराचं होतं. आता ह्या 2 चिमुकल्या मुली त्यांनी काय केलं? काहीच नाही. त्यांची काही चूक नसताना त्यांना अशा प्रकारे त्या कुटुंबाला, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाला कुठंतरी अशा वाईट घटनेच्या सामोरं जावं लागतं आहे. मी उद्या परवा 2 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथभाई शिंदे, अजितदादा यांना प्रत्यक्ष भेटून ह्या घटनेचा पाठपुरावा करून लवकरात लवकर यांना न्याय मिळेल आणि काहीतरी मदत सरकारच्या माध्यमातून किंवा विशेष करून आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत कशी पोहोचवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न अशा घटना घडतात आणि काम करतात. काय झालं आहे? काय होतं की लोकसंख्या वाढली आहे. पोलिसांकडे रेकॉर्ड जर तुम्ही पोलिसांकडे जाऊन रिपोर्ट केलं तरच ना पोलिसांकडे रेकॉर्ड राहील. पोलीस स्वतः प्रत्येक घरामध्ये जाऊन तरी चौकशी करू शकत नाही की कोण राहते कोण नाही राहत. लोकसंख्या वाढली. खेड आणि चाकण शहरामध्ये या गोष्टी पॉसिबलच नाही. ते करणं गरजेचं आहे, पण नागरिकांनी सुद्धा, घरमालकांनी सुद्धा तेवढं सहकार्य करणं गरजेचं आहे. पोलीस करतीलच त्यांच्या परीने. हे सुद्धा गृह खात्याला आम्ही सांगायची विनंती करू मुख्यमंत्र्यांना की गृह खात्याला अशा सूचना द्या की जिथं रोजगार वाढला आहे, जिथं औद्योगिकरण आहे, अशा ठिकाणी अशा गोष्टी पोलिसांनी स्वतःहून कराव्यात. परंतु आता इतकी मोठी घरं आहेत, इतकी लोकसंख्या आहे. चाकणमध्ये जर बघायला गेलं तर 26,000 प्रॉपर्टीज आहेत. 26,000 घरामध्ये कोण जाणार पोलीस? तेवढा फोर्स, तेवढं मॅनपॉवर पोलिसांकडे नाही आहे. जर घरमालकानं स्वतःहून भाडेकरूला ठेवताना त्यांचे कर्तव्य आणि कायद्यामध्ये तसा उल्लेख आहे, कायद्यानं बंधनकारक आहे, या गोष्टी आपण पाळत नाही नागरिक. प्रतिनिधी कोणीच भेटीस आलं नाही असं त्यांचा नातेवाईकांचा आरोप आहे. तुम्ही आलात, मात्र अजूनही कोणी मुख्य प्रतिनिधी आलं, अजून कोणी मंत्री किंवा असं कोणी भेटलं? आता हो, त्यांचा प्रश्न आहे. मला वाटतं निलमता येत आहे सभापती. माझा पुढचा एक प्रश्न असा आहे या विषयाला सोडून, आशा खंडातली सगळ्यात मोठी रेडिओ दूध म्हणजे गावामध्ये आहे, तर तिलाच थेट विरोध कोल्हेंनी केलेला आहे. आणि रेल्वे नको आहे, रेल्वे हवी आहे, पण आम्हाला GMRT उचला. तुम्ही कसं पाहता यात? कारण मी तुम्हाला सांगतो, GMRTची रेल्वेसाठी काही अडचण नाही. GMRT आमचे रेल्वेचे अधिकारी, त्यांच्यावर माझी बैठक झाली, माझं बोलणं झालं. ज्या अधिकाऱ्यांना रेल्वेच्या समोर चर्चा करत असताना एवढं ठरलं आहे की जरा GMRTची अडचण आहे, 1-2 किलोमीटर आम्ही सरकवला तयार आहे. 1-2 किलोमीटर सरकून हा रेल्वेचा प्रकल्प आम्हाला करता येईल. फक्त रेल्वे खात्यानं, रेल्वे बोर्डानं आम्हाला मंजुरी द्यावी, एवढीच MRIDLची मागणी. GMRT हटवण्याचा हट्ट का होता? काय होतं, त्यांनी का असं म्हटलं याचं होत नाही. त्याचा रेल्वेसाठी GMRT हटवायची गरज नाही. अहो, इतका मोठा प्रकल्प आहे, जगामध्ये हा एकमेव प्रकल्प असा आहे इतक्या मोठ्या प्रमाणात. मी त्या विषयात काम केलेलं आहे. मी 9 वर्ष रेल्वे संसदेमध्ये असताना सायन्स
टेक्नॉलॉजी या विषयावर त्या अंडरच आमची GMRT हे महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळं रेल्वेसाठी हा प्रकल्पच बंद करणं हा काही पर्याय नाही. रेल्वे आणि GMRT दोन्ही समांतर कसे राहतील हे बघायचं, सोबत हे बंद करा आणि ते चालू करा.